राजाकडे पहिल्याने सांगितलं, राजाजी लक्षात ठेवा बरं, या ब्रह्मांडामध्ये याला त्या रूपाने प्रत्येक अंशामध्ये परमात्मा नटलेला म्हणजे व्यापलेला आहे. फक्त काम क्रोध मोह माया लोभ याचा फाटा या मृत्यूलोकातील जीवाला झाल्यामुळे तो आम्हाला दिसत नाही. जशी द्वाता साखर तैसा व्यापी परमेश्वर. राजाला उत्तर पटलं आणि राजाने मग आपल्या मनातील दुसरा प्रश्न विचारला. माझा दुसरा प्रश्न आहे, ईश्वर कसा भेटतो? पुन्हा शांतपणे त्या प्रधानाच्या मुलाने एक वेळ राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजाजी मला एक वाटी दही मिळेल का? पुन्हा सेवक धावत गेला, एक दह्याची वाटी घेऊन आला. दह्याची वाटी हातात आली तसं प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी हे काय आहे? राजाने सांगितलं, हे दही आहे. मग या दह्यामध्ये तूप लोणी आहे का? हो आहे ना. मग दाखवा बरं. राजा म्हटला, वेड लागलंय का? अरे या दह्याला पहिलं उसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हाच त्यातून तूप लोणी बाहेर पडेल. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी लक्षात ठेवा बरं, भक्तीला सुद्धा नामाच्या महात्म्यामध्ये असंच हुसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हाच परमात्म्याची प्राप्ती होईल. महाराज, ज्याप्रमाणे दह्याच्या मुळाशी घुसळल्यानंतर घुसळल्यानंतरच तुपाची प्राप्ती होणार आहे, तसं भक्तीलाही नामाच्या महात्म्यामध्ये या कलियुगामध्ये मृत्यूलोकामध्ये उसळल्याशिवाय घुसळल्याशिवाय त्या परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. राजाला हेही उत्तर पटलं आणि मग राजाने आपल्या मनातील अंतकणातला शेवटचा प्रश्न विचारला. माझा तिसरा प्रश्न आहे, ईश्वर काय करतो? तसं प्रधानाच्या मुलानं शांतपणे राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजाजी तुमच्या याही प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच दिलं असतं, पण खऱ्या अर्थाने हिंदू धर्मशास्त्र संहिता असं सांगते की शेवटचा प्रश्न हा कळस प्रश्न असतो आणि कळस प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार हा वेदशास्त्रांनी गुरुला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी काही देऊ शकत नाही, पण एक चोरमार्ग आहे. जर याचं उत्तर तुम्हाला माझ्याकडून हवंच असेल तर एक उपाय आहे. राजाने विचारलं, कोणता? तुम्हाला माझा गुरु म्हणून आधी स्वीकार करावा लागेल. राजा म्हटला, ठीक आहे. एवढ्या जणांना विचारलं, उत्तर मिळत नव्हतं, आज उत्तर मिळतंय तर काय हरकत आहे? आणि त्याच वेळी राजाने सांगितलं, ठीक आहे, आजपासून तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी आजपर्यंत तुम्ही असं कधी पाहिलं का हो की गुरु आणि शिष्य समोरासमोर असताना शिष्य मात्र उंच सिंहासनावर बसलाय आणि गुरु मात्र समोर खाली मांडी घालून बसलाय? मला उत्तर देण्या अगोदर तुमच्यापेक्षा उंच आसनावर बसावं लागेल आणि तुमची राजगादी सोडून मला दुसरं इथं कोणतंही मोठं आसन दिसत नाही. राजा म्हटला, हेही ठीक आहे. आणि राजा आपल्या सिंहासनावरून उठला, समोर येऊन मांडी घालून बसला. प्रधानाचा मुलगा समोरून उठला, राजाच्या राजगादीवर जाऊन बसला आणि बसल्या बसल्या उत्तरला, राजाजी लक्षात ठेवा बरं, परमात्मा नेमकं हेच करत असतो. अहो रात्री झोपताना या प्रधानाच्या मुलाला माहित नव्हतं की उद्या साक्षात तो राजवाड्यात राजासमोर राजगादीवर बसलेला असेल. आणि राजाजी रात्री झोपताना तुम्हालाही माहित नव्हतं की उद्या तुमच्याच दरबारात तुम्ही सगळ्यांसमोर इथं माझ्या समोर मांडी घालून बसलेला असाल. तो परमात्मा नेमकं हेच करत असतो. तो क्षणात राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही राजा करत तरी होय राणा रंक त्याचा